ओके. हॅलो गाईज. मी खूप दिवस व्लॉग बनवला नाही. आज व्लॉग बनवायची खूप इच्छा झाली आणि माझ्याकडे खूप आगळा वेगळा विषय, म्हणून मी आज पुन्हा एकदा व्लॉग बनवते. मला असं वाटतं की तुम्हाला माझा हा वाला व्लॉग पण खूप आवडेल. तुम्ही याच्यावर पण खूप सारे कमेंट्स आणि लाईक नक्की कराल असं मला वाटतं, कारण की त्याचा विषयच खूप असा थोडासा वेगळाच आहे. तर मी आता मालवणमध्ये आले आणि या अगोदर मी सोलापूरमध्ये होते, तर मी आत्ताच मालवणमध्ये आले. आणि मालवणमध्ये आल्यानंतर आता 2-4 दिवस झालेत. मला इथला थोडासा एक्सपिरियन्स वगैरे वेगळा आहे, पण त्याचबरोबर मला ना आज काही वेगळाच विषय आणि त्याच्यावरून मला काहीतरी वेगळंच सुचलं, म्हणून मला त्या संदर्भात बोलावंसं वाटते, म्हणून मी आज बोलते. तर माझा आजचा विषय आहे पैसा. पैसा नावाची गोष्टच जर आयुष्यात नसती तर किती बरं झालं असतं. मला तर असं वाटतं की पैसा नावाची जर गोष्ट नसती ना, खरंच खूप बरं झालं असतं. खूप म्हणजे खूपच. आणि नुसतं माझ्याच आयुष्यात असं नाही. पैसा नावाची गोष्ट जर अस्तित्वातच नसती तर किती बरं झालं असतं ना. कोणाच्याही आयुष्यात दुःख उरलंच नसतं, कधी नाती दुरावलीच नसती, माणसाच्या माणुसकीतला माणूस कधी हरवलाच नसता, माणसाने माणसाशी कायम आपुलकी जोपासली असती, किती सुंदर आणि छान जग पाहायला मिळालं असतं, कशाचीही चिंता उरली नसती, ना कमवायची ना गमवायची. आयुष्य कसं साधं सरळ आणि सोपं झालं असतं. ती अशी गोष्ट आहे, खूप असला तरी चिंता आणि कमी असला तरी पण चिंता. काय करावं याचा काही नेम नाही. म्हणूनच पैसा हा प्रकारच नको. पैशांनी वस्तू घेता येतात, पण माणसांचं काय, ती तर जोडावीच लागतील ना. आपल्याला हवं ते करण्यासाठी मिळवण्यासाठी पैशाची माध्यमं का? स्वप्नपूर्तीसाठी पैसा, इच्छापूर्तीसाठी पैसा, असं का? पैशाने माणूस घडवताही येत नाही, तसेच माणसाला बदलताही येत नाही. माणसाची भौतिकरित्या असलेली गंभीर स्थिती हाताळताही येत नाही. भलेही आपण असे म्हणत असू की पैसे देऊन माणसांना कामाला लावू शकतो, बरं करण्यासाठी डॉक्टरला पैसे देऊन बरे करू शकतो, नक्कीच करू शकतो, त्याबद्दल मला शंका नाही. परंतु यावर माझा एकच प्रश्न आहे, गेलेल्या माणसाला आपण परत आणू शकतो का? नाही. याचं एकमेव उत्तर आहे नाही. म्हणूनच मला असं वाटतं की एवढा अट्टास कशासाठी? काय मिळणार आहे? आता तर अलीकडे पैशापायी लोक जवळची नाती विसरायला लागलेत. सखे सोयरे नातेवाईक कुणी म्हणजे कुणीच यांना आठवत नाही. जिथे विषय पैशाचा स्टेटसचा येतो तिथे तर लोक हैवानाच्या पलीकडचं वागायला बोलायला लागतात. पैसा माणसाला लाचार बनवतो, वाईट वागण्यास भाग पाडतो. सगळी नाती दुरावलेली हरवलेली एकत्र यावी, त्यांना एकमेकांसोबत घट्ट बांधावं, यासाठी तरी पैसा नसावा. प्रेम नावाची गोष्ट खूप सुंदर आहे, पण यामध्ये सुद्धा कधी पैसा आला की होते ती तरतूद आणि भांडण, तर कधी नाराजी. मग हे सगळं का, कशासाठी? आता तर प्रेमच पैशासाठी करतात. नवीन नवीन गिफ्ट्स मिळावे, खायला मिळावं, यासाठी. थोडक्यात काय, तर पैसा माणसाला हे पण शिकवू शकतो, तर तो हवाच कशाला ना. सर्वात महत्त्वाचं प्रामाणिकपणा. असे म्हणतात की सत्ययुगात माणसं फार प्रामाणिक होती. मला असं वाटतं तेव्हा पैसा नसावा, किंवा असला तरी त्याला किंमत नसावी. मला फार मनापासून असं वाटतं की पैसा नसावा, सगळी ओढाताण संपेल, नाती जवळ येतील, सारे जग खूप सुंदर होईल. नुकतीच घडलेली घटना, IT साठी एक जंगल उद्ध्वस्त करण्यात आलं हैदराबाद साईडचं. तर तिथे ना अशा वेळ काय झालं की प्राणी फार व्याकुळ झाले. याचं मूळ कारणसुद्धा काय आहे? थोडक्यात पैसाच. म्हणूनच पैसाच नसेल ना तर खूपच बरं होईल. पैशाने जग विकत घेता येतं असं म्हणतात, पण जग निर्मात्याला कसं घेणार? त्याला समजून घेतलं ना तरीसुद्धा नशीबवानच म्हणेल. असेही एकदा व्हावे, पैसा नावाची संकल्पनाच नष्ट व्हावी. किती बरे होईल. मी तर मनसोक्त आयुष्य जगेन, छान सुंदर आयुष्याचा आनंद घेईन, कुणाला त्रास देणे नाही, कुणाशी काही चिंतात्मक संवाद नाही, काहीसं माझी असतील, तेही कुठलाही आडमुठेपणा न ठेवता. मला माझ्या आवडी जोपासता येईल. खूप मनापासून मनसोक्त आयुष्याचा परमानंद मलाही साधता येईल. मी खूपच भरभरून जगेन. हे मी बोलते आहे, पण माझ्यासारख्या अनेक मुलामुलींच्या भावना सेम माझ्यासारख्याच असतील यात मला जराही शंका वाटत नाही.
म्हणूनच मला असं वाटतं की सरकारने नापास न करण्याची जी भूमिका उचलली आहे ना, तशी पैसा नावाची गोष्टच नसावी अशी भूमिका उचलली तर फारच बरं होईल. किंबहुना जरी नष्ट नाही करता आली ना तरी चालेल, पण कमी करता आली तरी पुरेसं नक्कीच आहे. कारण तर फार आहे, सांगावी तेवढी कमीच. थोडक्यात सांगायची तर गरिबी श्रीमंतीचा भेदभाव, रंगरूपाचा भेदभाव, जाती धर्माचा भेदभाव आणि आता तर स्टेटसचा भेदभाव, याला तर काही तोडच नाही. बघावं तेवढं कमीपणा दाखवणं, कमी शिकलेल्यांना कमी लेखणं, जाती धर्माच्या वेगवेगळ्या लोकांना त्रास देणं, त्याचबरोबर परकेपणाची वागणूक भासवणं, यामुळे जे लोक असे वागतात ना त्यांच्यावर काही परिणाम होत नाही, परंतु जे भोगतात ना त्यांच्या मनावर खोलवर कुठेतरी ते रुततं आणि हे सगळं कधीही न भरून निघणारं आहे. तरीही तडजोड करत का होईना हे लोक ते सगळं निभवतात. पण हवंच कशाला म्हणते मी. पैसा हा असावा, पण प्रत्येकाच्या आयुष्यात सरळ मार्गी आणि गरजेपुरता असावा, एवढंच मला वाटतं. मला माहीत नाही माझे विचार कितपत योग्य आहेत, परंतु मला एवढं माहीत आहे की योग्य गोष्टी व त्यांची मर्यादा कधीही दुःख व धोका देत नाही. मी पुढं बोलून मी थांबते. तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल ना तर नक्की कमेंट करून मला सांगा. त्याचबरोबर लाईक करायला पण विसरू नका. थँक्यू.